तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला मित्रांनो मी दाखवणार आहे की आमचं घरचं जे माझं सुट्टीच्या दिवशीचं काम असतं डेली, तिथं तुम्हाला ते दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता, दिसत असेल तुम्हाला लिंबाचा डाळा बांधलेला आहे. त्यासाठी लिंबाचा डाळा बांधला आहे, त्या आपण रानात आणलेला आहे तोडून. अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता तुम्ही, अशा तऱ्हेने बांधलेला आहे. बघू शकता तिकडे 2 कोकरे आलेत खायला. बघू शकता अजून भरपूर कोकरी ती टाकली नाहीत, अजून टाकायची आहे. टाकल्यानंतर तुम्हाला मी पुढे दाखवेल. तुम्ही ब्लॉग फक्त कंटिन्यू करा. तर मित्रांनो, विषय काय, आज सुट्टी क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे आज आपल्याला ही घरचं जे कोकरांचं काम आहे ते आपल्यालाच करायचं आहे. तर मित्रांनो चला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे बोकड दिसत असेल तुम्हाला. हे बोकड आपल्या खातोय कसा, अशा प्रकारे त्या डाळ्याच्या वरती चढून खातोय बघा, पडला खाली. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपल्याकडे भरपूर बकऱ्याची पिल्लं आहेत. तर तुम्ही बघू शकता बोकड अशा प्रकारे दीड दोन महिन्याचा आहे बोकड. बघू दिसत असेल तुम्हाला. तर या ठिकाणी तर त्याचं म्हणणं काय कळा ना, ते इकडे बघतोय आपल्याकडेच मित्र, तुम्हाला दिसत असेल. त्याचा विचार काय नक्की काय कळा नाही, मोबाईलकडे बघतोय का आपल्याकडे बघतोय. तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता, या भरपूर आपले बारकी पिल्लं आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर पिल्लं आहेत बारकी. एक 20-25 कोकरी आहेत आपल्याकडे सध्या. तर तुम्हाला दिसत असतील, त्यांना खायला बघा मित्रांनो काय लिंबाचा डाळा आणि भुईमुगाचं वाळलेलं येल आहे, हे येल आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण ह्यांचा सांभाळ करतो. अशा प्रकारे त्यांचं खाद्य आहे. इकडे बघू शकता, इकडं काही खात्यात. तर अशा प्रकारे सर्व जे आहेत आपले पिल्ले आहेत ती सगळी खात्यात. खाण्याच्या मापाचे आहेत, म्हणजे असं दुधाच्या लेवलला आहेत, पण ती बारकी आहेत लई, काय अडचण नाही. बघू शकतो मी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, इकडं मी थांबलो इथं बकऱ्यापाशी मित्रांनो. तर पाणी पाजायला आणलेले बघा वाड्याला. इकडं बघू शकता अशा प्रकारे वाडा येऊ, पाणी बघा वाड्याला येतं, पाणी पाजायला आणलेली. तर आपल्याला जायचं तिकडं, जी बाबळीचं डाळ आहे ते डाळा चारा जायचं आहे तिकडं. फादरीस तर आपल्याला इथं थांबायचं आहे. फादर आल्यानंतर आपण जाणार आहे. ते काय माहीत फादर, तो पण आपल्याला इथं थांबायला सांगितले, थांबायचं आपण. तर मित्रांनो अशा प्रकारे थांबलो इथं, बघू शकता. इकडं पाठीमागे बकरी थांबवलेत. कुत्ता भी आपके साथ, हमारा कुत्ता भी है, देखो कुत्ता आहे वो. तसं मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा. कुत्त्याचा काय इशारा आहे बघूया आपण. तिकडे चालला आहे, बघू तिकडे गेला तो बकऱ्याच्या दिशेने. त्याचा विचार काय बघू. यो तो बी आपल्याकडे आला, त्याला बॉल आलं की पहिल्यांदा का चालला, कुठं आला इकडे झाला, निघाला वाटतं, गेला तिकडं. तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा.